हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात। आणि बघा मग आज खरं तर मी तुम्हाला रेडीमेड ब्लाउजला, रेडीमेड म्हणण्यापेक्षा स्टिच केलेल्या ब्लाउजला कशा पद्धतीने आरी वर्क करायचं हे सांगणार आहे। ऍक्च्युअली आपल्याला बऱ्याच आरी वर्क करायचं असतं किंवा छान ब्लाउज डिझाईनर रेडी करायचा असो, मस्त असं साडीला एखाद्या फेस्टिवल स्पेशल वगैरे ब्लाउज स्टिच करायचा असेल किंवा लग्न कार्यामध्ये कशाही साठी तुम्ही हा ब्लाउज छान असा स्टिच करू शकतात। खरं तर ना आज आपण स्टिच केलेला म्हणजे ऑलरेडी शिवून घेतलेला ब्लाउज आहे, सो त्यावर आपण आरी वर्क करणार आहोत, ते सुद्धा घरच्या घरी। जरी तुम्हाला कोणाला ब्लाउज स्टिच करता येत नसेल तरी सुद्धा तुम्ही मी ज्या पद्धतीने ब्लाउजला डिझाईन करून शिवलेला आहे तर तसंच तुम्ही बाहेरनं टेलर कडून शिवून घेऊ शकता आणि घरच्या घरी आरी वर्क करू शकता। कारण की आरी वर्कला बाहेर खूप चार्जेस आहे। खरं तर त्याचं मटेरियल खूप स्वस्त मिळतं, पण प्रॉब्लेम आहे की तो म्हणजे त्यावर आरी वर्क करायला खूप टाइम लागतो, त्यामुळे त्याचे चार्जेस जास्त आहे। आता मी सुद्धा हे बीड्स वगैरे जे काही आणलेले आहे ना तर ते अगदी कमी म्हणजे 70-80 रुपयाचेच आणलेले आहेत आणि त्यामध्येच आता आपण खूप छान असं डिझायनर ब्लाउज तयार करणार आहोत। म्हणजे ब्लाउजला खूप छान असं घरच्या घरी आरी वर्क करणार आहोत। सो मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे। म्हणजे जर तुम्हाला ब्लाउज कोणाला शिवता येत नसेल तरी सुद्धा तुम्ही घरच्या घरी स्वतःच्या ब्लाउजला सुद्धा करू शकता किंवा एखाद्याला आरी वर्क येत नसेल आणि कस्टमरची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही सुद्धा म्हणजे तरी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने हाताने एकदम छान घरच्या घरी मस्त असं ब्लाउजला आरी वर्क करू शकतात आणि नक्कीच या आरी वर्कच्या डिझाईनमुळे आपला ब्लाउज खूप सुंदर दिसणार आहे। सो अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे। म्हणजे जरी तुम्ही कोणी नवीनच असाल किंवा याआधी कधीच असं आरी वर्क केलेलं नसेल तरी सुद्धा तुम्ही नक्कीच करू शकता। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा आणि महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पुन्हा नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून छान परफेक्ट असं ब्लाउजला आरी वर्क सहजच करता येईल। ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात। सो बघा मग सगळ्यात आधी मी तुम्हाला ब्लाउज दाखवते की कुठला ब्लाउज आपण स्टिच केलेला आहे। तर इथं बघू शकता छान असा कोपऱ्यापर्यंत स्लीव्ज आहे, मस्त असा ब्लाउज आहे। खरं तर हा तक्षशिला साडीवरचा ब्लाउज आहे, कलर मस्त आहे, थोडा वेगळा आणि युनिक आहे, म्हणजे स्किन टाईप असं म्हटलं तरी सुद्धा चालेल किंवा एकदम फेंट अबोली म्हटलं तरी चालेल। त्यावर आपल्याला वर्क करायचं आहे। त्यासाठी बघा इथे मी बीड्स घेतलेले आहेत, तर ते मी काठाला किंवा साडीला मॅच घेतलेले आहे। ठीक आहे, तर हे शुगर बीड्स आहे, याचा कलर वगैरे काहीही जात नाही, त्यामुळे मग मी हे यूज करणार आहे। कारण की बीड्स मध्ये पण भरपूर प्रकार असतात। तर बघा मी म्हटल्याप्रमाणे ब्लाउजचे स्लीव्ज मोठे आहेत, म्हणजे कोपऱ्यापर्यंत आहे। त्याचबरोबर या ब्लाउजचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो सिंपल आपण गोल गळा घेतलेला आहे आणि त्याला ही मध्ये पट्टी लावलेली आहे। तर तुम्हाला माहित आहे ही पट्टी आपल्याला लूज हवी असते, अर्धा 1 इंच तरी, म्हणजे बोटनेकला जसं पूर्ण शोल्डरचं मेजरमेंट असतं ना त्यानुसार आपण कॅल्क्युलेशन करतो। तर ही डिझाईनचा जो काही व्हिडिओ टाकलेला आहे ना तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ही पट्टी कशी वगैरे किती इंचाची घेतली पाहिजे। ठीक आहे, तर याचा सुद्धा संपूर्ण म्हणजे या ब्लाउजचा संपूर्ण कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ आधी ऑलरेडी टाकलेला आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता। म्हणजे ही डिझाईन कशी बनवायची हे सहज तुमच्या लक्षात येईल। आणि आता मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला इथे हे बीड्सचं हँगिंग लावायचं आहे। तर सगळ्यात आधी सेंटर पॉइंटला मार्किंग केली, 4 पदरी किंवा दुहेरी तुम्ही धागा सुईमध्ये ओवून घ्यायचा। हात शिलाईची बारीक सुई घ्यायची आहे, कारण बीड्सचे होल्स खूप छोटे असतात आणि जे बसत नसतील, सुईमधून जात नसेल तर ते बीड्स आधीच काढायचे, नंतर काय होतं प्रॉब्लेम होऊ शकतो। ठीक आहे, सो सगळ्यात आधी आपल्याला 1 बाय 1 बीड्स ओवून घ्यायचे आहेत। तुम्ही तुमच्या साडीला मॅच असे वेगळे कलरफुल बीड्स इथे यूज करू शकतात। मी सुद्धा इथे साडीला मॅचिंगच बीड्स घेतलेले आहे। ऍक्च्युली ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत नाहीये, पण तरी सुद्धा म्हणजे बीडचा कलरच असा आहे की ते डार्क नाहीये ना, असं रेड वगैरे दुसरा कलर असतं तर जास्त उठून दिसले असते, पण तुम्हाला कळतंय की ते स्किन कलरचे आहे। आणि सुईमध्ये आपल्याला ते 1 बाय 1 ओवून घ्यायचे आहे। खरं तर ना मी तुम्हाला हे सावकाशच दाखवते म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल। खरं तर ना हे ओवणं खूप सोपं आहे, खूप अवघड काही नाही। आपण रेग्युलरली जसं सुईमध्ये मणी ओवत असतो ना त्याच पद्धतीने ओवून घ्यायचे आहे। फक्त एखाद्याचं होल छोटा असेल तर तेवढा मणी फक्त आपल्याला साईडला काढायचा आहे आणि ते एकदा ओवून झाले की पुन्हा रिटर्न आपल्याला ते ओवायचे असतात। तर ते मोठं टास्क आहे आपल्यासाठी थोडंसं, जेव्हा हँगिंग जास्त मोठं असतं आणि हे आपल्याला ना असं क्रॉस मध्ये बनवायचं आहे, त्यामुळे जो काही सेंटरचं आहे ना तर ते सगळ्यात मोठं आपल्याला इथे
बनवून घ्यायचं आहे, म्हणजे त्यामध्ये जास्त मणी आहेत. त्यानंतर एक मोठं झालं की त्याच्यापेक्षा थोडं साईडचं छोटं, त्याच्या बरोबर म्हणजे त्याच्या साईडचं अजून थोडं छोटं, त्याच्या साईडचं अजून थोडं छोटं, असं छोटं छोटं करत करत आपल्याला हे पूर्ण पट्टीला हँगिंग्स लावून घ्यायचे आहे. आणि खरं तर फायनल लुक खूप सुंदर दिसणार आहे. त्यामुळे आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला हे घरच्या घरी असं नक्कीच बनवता येईल. जर बनवता येत नसेल तर तुम्ही टेलरला असं सांगून सुद्धा बनवून घेऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाहीये. पण असं सिंपल ब्लाऊज जरी तुम्ही बाहेरून स्टिच करून घेतला तरी सुद्धा तुम्ही असं त्यावर हँगिंग्स लावून छान डिझायनर थोडा वेगळ्या लुक मधला ब्लाऊज नक्कीच रेडी करू शकता. तर मी आता थोडंसं तुम्हाला फास्ट दाखवते. आधी ना व्हिडिओ मी खूप स्लो करून तुम्हाला दाखवलं एक एक मनी, आता फास्ट दाखवते आणि मग नंतर रिटर्न कसं यायचं तर ते पुन्हा थोडं स्लो दाखवते. ठीक आहे. तर बघा मग आता पटपट पटपट आपल्याला मनी ओवून घ्यायचे आहे. आणि मी म्हटल्या प्रमाणे मधले जे काही आपले एक आता जे आपण हँगिंग बनवत आहोत तर ते सगळ्यात मोठी आहे. मग त्यानंतर जरा कमी कमी छोटी छोटी बनवणार आहोत. त्यामुळे पहिल्या 2-3 याला तर आपल्याला थोडासा टाइमच लागणार आहे. आणि नंतर छोट्या छोट्या असल्यामुळे ते आपलं काम जरा इझी होणार आहे आणि पटपट पण होणार आहे. ठीक आहे. तर जे काही आपला गळा आहे ना तिथपर्यंत आपल्याला हे मोठं एक घ्यायचं आहे. तुम्हाला जर किंचितचं थोडं वरती घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकतात, पण मी शेवटपर्यंत म्हणजे आता पूर्ण मोठंच बनवणार आहे खरं तर ते. आणि बघा मग पटपट 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 त्यामध्ये हे जे काही आपले शुगर बीट्स आहेत तर ते मी ओवून घेते. तुम्हाला जर यापेक्षा मोठी साईज इथे यूज करायची असेल तर तुम्ही यूज करू शकता, पण मी इथे 2 साईज घेतलेली आहे आणि शेप पण वेगळे आहे. हे एकदम बारीक शुगर बीट्स आहे आणि एक तुम्हाला मी स्टार्टिंगलाच दाखवलं बघा छोट्या वाटीमध्ये, हे बघा हे. तर आता सगळं झालं की शेवटी आपल्याला हा एक मणी ओवून घ्यायचा आहे. आणि हा मोठा मणी ओवल्यानंतर पुन्हा एक छोटासा शुगर बीट्स आपल्याला ओवून घ्यायचा. त्यानंतर काय करायचं आहे, आता तो एक छोटा मणी सोडून आपल्याला ही सुई पुन्हा उलटी प्रत्येक बीड्स मधून ओवून पुन्हा शेवटपर्यंत काढायचं आहे. म्हणजे जिथून सुरुवात केली होती ना तिथेच आपल्याला यायचं आहे. तर हे तर लगेच सुई एवढी मोठी नाहीये की एकाच टाइमला सगळे मणी येतील. त्यामुळे ही स्टेप आपल्याला अतिशय सावकाश करायची आहे. थोडे थोडे मणी बघा बरोबर ओवून घ्यायचे आहे आणि बाकीचे मागे ढकलून द्यायचे आहे. थोडे थोडेच करू शकतात, एका टाइमला हे एवढं सगळं पॉसिबल नाहीये आणि गुंता होण्याचे चान्सेस असू शकतात. त्यामुळे अगदी सावकाश आपल्याला ही स्टेप फॉलो करायची आहे खरं तर. आणि छोटं जर हँगिंग असेल तर त्याला एवढं डिफिकल्ट जात नाही, पण हे हँगिंग मोठं आहे त्यामुळे यासाठी आपल्याला थोडासा टाइम लागू शकतो. तर बघा मी थोडे थोडे मणी इथे ओवून घेत आहे. रिटर्न आहे लक्षात राहू द्या, पुन्हा सांगते, मोठ्या मणीच्या खाली एक छोटा मणी आहे आणि तो छोटा मणी ओवून आपण रिटर्न पुन्हा हे ओवून घेत आहोत. तर अगदी सावकाश थोडं 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 थोडंच आपल्याला इथे हे ओवून घ्यायचं आहे. हे बघा. आणि एक सुद्धा मणी सुटता कामा नये. एक जरी मणी सुटला तर आपल्याला ती म्हणजे जे काही आपण हँगिंग बनवलं ते अजिबात व्यवस्थित दिसणार नाही, ते सगळं आपलं चुकूनच जाणार आहे. सो तसं होऊ देऊ नका खरं तर. आणि बघा मग फायनली आपण हे सगळं व्यवस्थित इथे ओवून घेतलं आहे. अगदी 1-2 बीड्स आपले आता इथे फक्त बाकी आहेत. हे बघा. सो ही स्टेप थोडीशी अवघड वाटू शकते तुम्हाला, जेवढं काही अवघड नाही, एकदा लक्षात आलं की बरोबर लक्षात येईल. आणि बघा मग हे पूर्ण या पद्धतीने आपल्याला ओवून घ्यायचं आहे. आणि बघा मग फायनली अगदी व्यवस्थित आपण हे एक हँगिंग बनवून घेतलं. त्यानंतर पुन्हा 1-2 गाठ टाकायचे आहेत, खाली पॅक करायचं आहे आणि तिथूनच तुम्ही कंटिन्यू दुसरं सुद्धा लगेच स्टार्ट करू शकता किंवा धागा तोडून पुन्हा नेक्स्ट पुढे सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे. सो इथे मी 1-2 गाठ टाकून ते व्यवस्थित पॅक केलं आणि कंटिन्यू लगेच त्याच्या शेजारी दुसऱ्या हँगिंग बनवायला मी इथे खरं तर सुरुवात करणार आहे. तर आता हे सुद्धा सेम जसं आपण आधीचं बनवलं ना त्याच पद्धतीने बनवायचं आहे. जर का तुम्हाला डिस्टन्स फक्त तुम्ही कमी जास्त करू शकतात, म्हणजे जवळजवळ घेऊ शकतात किंवा लांब लांब घेऊ शकतात. तर ऍक्च्युली ते तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला जवळजवळ घ्यायचं आहे की लांब लांब घ्यायचं आहे. पण मी बघा म्हणजे भरपूर जवळच घेतलेलं आहे, खूप काही लांब घेतलेलं नाहीये, कारण की ते ना व्यवस्थित असं हँगिंग्स तयार झाले पाहिजे. आणि खरं तर आता आपण जे काही हे शुगर बीड्स यूज करून जे काही हँगिंग्स करत आहोत किंवा जे काही छोटासा अरीवर्कचा पार्ट बनवत आहोत तर त्यावरच आपलं सगळं ब्लाऊजचं लुक डिपेंड आहे. त्यामुळे खरं तर मग मला इथे जरा जवळजवळ घ्यायचे आहे, खूप काही लांब घ्यायचं नाहीये. आणि मग म्हटलं चला तुम्हाला थोडंसं जवळ झूम करून दाखवते, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. आता सेम जसं आधीचे बीड्स ओवून घेतले ना तसेच बीड्स ओवून घ्यायचे आहे. मी पुन्हा सांगते, सुईमध्ये तुम्ही डबल फोल्ड दोरा घेऊ शकतात किंवा 4 पदरी सुद्धा घेतला तरी सुद्धा चालेल. आणि एक 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 बीड्स आपल्याला ओवून घ्यायचं आहे. खरं तर ना या प्रोसेसला टाइम भरपूर लागतो, भरपूर म्हणजे भरपूर टाइम लागतो. रोज तुम्ही थोडं थोडं सुद्धा करू शकतात, कारण की एकाच दिवशी एवढं करायचं म्हटलं ना तर मान पाठ एकदम कामातून जाते. त्यामुळे मग तुम्ही थोडासा ब्रेक घेत घेत पण करू शकतात किंवा रोज थोडं थोडं
सुद्धा करू शकतात किंवा मनावर घेतलं तर एका दिवसात करायचं असेल तर तुमच्या कपॅसिटीवर ऍक्च्युली ते डिपेंड आहे. खरं तर मी पण एका दिवसातच केलेलं आहे, कारण मला रोज एकच हे काम करायला टाइम नाहीये. त्यामुळे मग मी एक दिवसच टार्गेट पकडला आणि ते एका दिवसात हे थोड्या थोड्या गॅपने हे कम्प्लीट करून घेतलेलं आहे. सो बघा, मग जसं आपण आता आधीचं मधलं जे सेंटरचं हँगिंग बनवलेलं आहे सेम त्याच पद्धतीने इकडे सुद्धा आपण हे बीड्स ओवून घेत आहोत. फक्त एवढंच आहे की आता आपलं जे सेंटरचं बीड्स आहे ना त्यापेक्षा आपल्याला हे जे काही आपलं सेंटरचं हँगिंग आहे त्यापेक्षा हे हँगिंग आपल्याला थोडंसं छोटं बनवायचं आहे. तर ते पण किती छोटं बनवायचं, अर्धा इंच 1 इंच, तर ते सुद्धा तुमच्यावर डिपेंड आहे. किंचितचं पण बनवू शकतात किंवा थोडं जास्त पण तुम्ही ते बनवू शकता. ठीक आहे. सो बघा, मी इथपर्यंत लाईन आलेली आहे ती बरोबर. खरं तर ना 1-2 बीट्स मला असं वाटतंय ते एक्स्ट्रा झाले, तर मी ते काढून टाकले. त्यानंतर आता आपल्याला मोठा जो काही आपला मणी होता तर तो ओवून घेतला आणि त्याच्या खाली एक छोटा. तर बघा, छोटा सोडून दिला आणि मग या पद्धतीने आपल्याला सुई पुन्हा उलटी ओवून घ्यायची आहे. तर ती कशी ओवायची आधीच्या हँगिंगला तुमच्या लक्षात आलं नसेल खरं तर, म्हणून मग मी हे झूम करून तुम्हाला हे दाखवलं जेणेकरून तुमच्या ते इझिली लक्षात यावं. खरं तर प्रोसेस खूप सोपी आहे, पुन्हा सांगते, खूप अवघड काहीच नाहीये. आणि हे बीड्स सुद्धा खूप स्वस्त पडतात, काहीतरी 50-60 रुपयाला मी हे 100 ग्रॅम आणले आणि 100 ग्रॅम मध्ये खूप आलेले आहेत. तर हा ब्लाऊज होऊन सुद्धा ते भरपूर सारे उरलेले आहेत. त्यामुळे मग ते तुम्ही इझिली आणू शकतात. फक्त हे करायला थोडा टाइम लागेल, बट ठीक आहे, थोडासा टाइम तुम्ही काढू शकता. जर का ब्लाऊज छान दिसायला पाहिजे, तुम्ही छान दिसायला पाहिजे, जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा ब्लाऊज थोडासा युनिक पाहिजे तर थोडंसं कष्ट तर घ्यावंच लागेल. आणि बघा, मग फायनली दुसरं सुद्धा आपलं इथे रेडी झालेलं आहे. आणि तुमच्या लक्षात आलं असेल की ते किंचितसं आपण छोटंसं घेतलेलं आहे. तर मी म्हटलं ना, अर्धा इंच 1 इंच तुम्हाला कसं आहे वाटतंय त्या पद्धतीने तुम्ही थोडं छोटं घेऊ शकता. फक्त सेंटर पॉईंटची मार्किंग करायची. सगळ्यात आधी सेंटरचं करायचं आणि मग एका साईडचं करायचं. एक साईडचं झालं की सेंटर पासून पूर्ण राहिलेलं दुसऱ्या साईडचं करायचं. ठीक आहे. सो बघा, मग आता सेम याच पद्धतीने आपण बाकीचे उरलेले सगळे करून घेऊयात. आणि खरं तर ही बनवण्याची पद्धत आता सेम आहे, फक्त आपल्याला थोडं छोटं करायचं आहे. त्यामुळे मग मी एवढा मोठा व्हिडिओ तुमच्यासोबत इथे शेअर केलेला नाहीये. फक्त सॅम्पलला 2 बनवून दाखवले आणि फायनली संपूर्ण ब्लाऊजला हे करून झालेलं आहे. तुम्ही बघू शकतात किती सुंदर असं लुक आलेला आहे. मी हळूहळू खाली दाखवते. आधी मी ते सरळ करून घेते, कारण की कसं आहे ना, ब्लाऊज सरळ ठेवल्यावर ते सगळं सरळच राहील असं नाहीये. ज्या वेळेस आपण ब्लाऊज घालू त्यावेळेसच ते एकदम प्रॉपर परफेक्ट व्यवस्थित दिसणार आहे. तर बघा, मग अगदी व्यवस्थित मी आधी करून घेते आणि मग तुम्हाला मी ते दाखवते. बघा, एक सेंटरचं सगळ्यात मोठं केलं होतं, त्यानंतर थोडं छोटं करत असं भरपूर सारे बनवलेले आहे. आणि संपूर्ण गळ्याच्या मध्ये आपले हे फायनली रेडी झालेले आहेत. तुम्ही बघू शकतात खूप सुंदर लुक आलेला आहे. खरं तर ना, असं बघण्यापेक्षा ज्यावेळेस आपण ब्लाऊज घालू किंवा ज्यावेळेस तो सरळ पकडतो ना त्यावेळेस त्याचं लुक जरा जास्त लक्षात येतं. सो त्यामुळे मग मी तुम्हाला हातातच ब्लाऊज धरून दाखवते पुढे, म्हणजे तुम्हाला ते लक्षात राहील. फक्त मी हेच थोडंसं जवळून दाखवते जेणेकरून तुम्हाला लक्षात यावं कशा पद्धतीने बनवायचं आहे. पद्धत खूप सोपी आहे, फक्त थोडासा टाइम लागतो. तेवढा ऍडजस्ट केला की नक्कीच छान असा डिझायनर ब्लाऊज तुमचा रेडी होईल. सो असा ब्लाऊज तुम्ही नक्की रेडी करून बघा. ठीक आहे. आणि मला कमेंट करून नक्कीच कळवा की कोण इंटरेस्टेड आहे असं छानसा डिझायनर ब्लाऊज बनवण्यासाठी. सो बघा, मग खरं तर आपला ब्लाऊज कम्प्लीट रेडी झालेला आहे. तुम्ही ते बघू शकतात. हा जो काही ब्लाऊज आहे ना, हा तक्षशिला ब्लाऊजवरचा म्हणजे तक्षशिला साडी जी आहे ना त्यावरचा ब्लाऊज आहे. कलर थोडा वेगळा आहे, यामध्ये खूप सारे कलर ट्रेंडिंग आहे, पण हा स्किन कलर आहे. थोडासा अबोली वगैरे म्हटलं तरी सुद्धा चालेल. व्हिडिओ थोडा फेंट दिसतोय, पण त्या मनाने तो थोडासा डार्क आहे. आणि बघा, इथे अशा पद्धतीचं काट आहे. जसा तक्षशिला साडीवर असतो ना सेम तसाच आहे, फक्त मी म्हटलं की कलर याचा थोडा वेगळा आहे. याचा जो काही फ्रंट पार्ट आहे ना तर तो आपण घेतलेला आहे प्रिन्सेस. बघा, फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे आणि काठाला मॅचिंग अशी लेस आपण इथे खरं तर यूज केलेली आहे. आणि मी म्हटलं होतं की बघा, बॅकनेकला आरी वर्क झाल्यावर कसं दिसतं ते दाखवते मी तुम्हाला. मॅचिंगच मी बीड्स इथे यूज केलेले आहेत. बघा किती सुंदर, म्हणजे सिंपल असा गोलगळा. आता हा खरं तर आपल्याला ही पट्टी लूजच लागत असते, कारण घातल्यावर ना स्प्रेड होते आणि आपल्याला तेवढा गॅप हवा. सो या डिझाईनच्या स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने ही पट्टीचं मेजरमेंट घ्यायचं, साईज नुसार किती ही पट्टी घेतली पाहिजे. पण सिंपल डीप गोल गळा घेतलेला आहे. काठ आपण डायरेक्ट खाली घेतलेला आहे. मॅचिंग काठाला लेस लावलेली आहे एकदम छोटीशी आणि या पट्टीला सुद्धा. आणि बघा, ह्या हाताने बीड्स लावून किती सुंदर असं हँगिंग केलेलं आहे. खरं तर मी तुम्हाला हातात धरून यासाठी दाखवते, कारण की ते तुम्हाला असं लक्षात येणार नाही. खरं तर घातल्यावर खूप सुंदर दिसणार आहे. बघा, मध्ये मोठं घेतलंय, नंतर थोडं छोटं होत असं आपण लेवलमध्ये खूप सुंदर असं याला अरीवर्कचं हँगिंग केलेले आहेत. हे जे काही बीड्स आहेत ना, तर हे साडीच्या कलरचे आहेत. लास्ट वाला आपला मोठा आहे. आणि हे कसं करायचं एक तर अगदी डिटेल मी सांगितलेलं आहे.
तर तुम्ही सेम त्याच पद्धतीने करून बघा, नक्कीच तुम्हाला जमेल. फिनिशिंग वगैरे एकदम मस्त आलेली आहे, डिस्टन्स पण मस्त मेंटेन राहिलेला आहे आणि मी म्हटली की घातल्यावर खूप सुंदर दिसणार आहे. तर तुम्ही नक्कीच तुमच्या एखाद्या साडीवर वगैरे किंवा कस्टमरला सुद्धा अशी छानशी आयडिया नक्कीच देऊ शकतात. सो ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा, नक्कीच या डिझाईनमुळे साडीला ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येणार आहे. आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला छानसा छोटासा व्हिडिओ इथेच थांबवत. अजून एक महत्त्वाचं म्हणजे असं हँगिंग तुम्ही बाहीला पण लावू शकता, बट मी काही इथे लावलेलं नाहीये, सिंपल स्लीव्स ठेवलेली आहे. स्लीव्सला डिझाईनही करू शकतात आणि असे मस्त असे हँगिंग सुद्धा नक्कीच लावू शकता. ठीक आहे. सो चला मग आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.